व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाळाच्या बर्थडेचा लॉन कसा आहे तो, त्याचबरोबर आमचं ट्रॅव्हलिंग. अचानक ठरलं बाळाचा बर्थडे गावी करायचं, त्यामुळे माझी खूप धांदल उडाली होती आणि अशाच अवतारात आम्ही निघालो होतो. काही आवरावरील जास्त वेळ काय भेटला नव्हता. अगदी बाळ झोपलं तेव्हा मला जरा बॅग भरायला वेळ भेटला, तर काय घेतलं आणि काय नाही हे मलाच माहिती नव्हतं. कारण की बाळ असलं की आपलं काहीच आवरणं वगैरे होत नाही. 4:40ची गाडी होती आणि 4:40 आम्हाला लिफ्टमध्येच झालेले होते. आणि त्यानंतर माझ्या घरापासून बस स्टॉप बरंचसं लांब आहे आणि पुणे टू संभाजीनगर वगैरे ना लाभ असं काहीतरी ॲप आहे, त्याच्यावरून आम्ही गाडी बुक केली होती. अगदी प्रायव्हेट गाडी असतात. गाडी एवढी सुंदर होती ना, खूप छान होती. अगदी रिलॅक्स फील तिथे होत होतो. पण मला ट्रॅव्हलिंगची सवय नसल्यामुळे मला भयंकर त्रास होतो ट्रॅव्हल केल्यानंतर. असतं ना ट्रेनमधून उतरल्यावर कसं आपलं होतं तसं मला होतं. त्यानंतर बाळाचा खाऊ देखील मखाणे वगैरे मी सोबत ठेवले, ते मुरमुरे सोबत ठेवते. बाळाला मुरमुरे खूप आवडतात. ट्रॅव्हलिंग करताना हे फूड तुम्ही नक्कीच तुमच्या जवळ ठेवा. आणि बाळाचा लॉन देखील, तुम्हाला बड्डेचा लॉन कसा आहे ते देखील दाखवणार आहे, ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला, फायनली आम्ही गावी पोचले आहोत आणि पोचल्या आमचं व्हिडिओ काढणं मात्र चालू होतं, कारण की आता आम्हाला ब्लॉगर बनायचं आहे त्याच्यामुळे. आणि हो, आम्ही खूप महिन्यानंतर भेटत होतो म्हणून आत्या, दादा आणि दीदीच्या खूप साऱ्या गप्पा अशा चालू होत्या. आणि हो, आता तुम्हाला अशी माझ्या गावचीच व्हिडिओ पाहायला भेटणार, त्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि बाळाच्या बड्डेची काय काय शॉपिंग अजून बाकी आहे, बाळाचं बाकी आहे, माझं झालेलं आहे आणि बऱ्याच काही गोष्टी तुमच्यासोबत मी इथे शेअर करणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत पहा. बाळाने एवढा मोठा टेडी पहिल्यांदाच पाहिला होता म्हणून तो किती खुश झाला आहे. आणि माझ्या बाळाला माणसं पाहिजेत बरं, त्याला असं एकटं राहायला अजिबात आवडत नाही. अगदी असं ना, यांना बऱ्याच महिन्यानंतर बघितलं पण ओळखायला मात्र त्याला आलं होतं. आणि नंतर तो काही झोपायला तयार नव्हता. एवढे जण बघून, एवढं मोठं घर वगैरे बघून असं ना, मोकळं असल्यावर बाळाला कसं खेळायला पाहिजे. पण नाही, बाबांचं चालू होतं की त्याला झोक्यात टाक म्हणजे तो झोपेल. आणि हो, संध्याकाळची वेळ झाली, आम्हाला लगेचच निघायचं होतं शॉपिंगसाठी, कारण की बाळाची शॉपिंग बाकी होती. त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी सगळेजण शॉपिंगला निघालो होतो. आणि हा, सगळे सोबत असले ना तर दुकानातून बाहेर पडलं, एखादी गोष्ट आपल्याला आवडली ना तर अगदी आपण इझिली निघू शकतो. म्हणून जेव्हा आपल्या फॅमिलीमध्ये खूप सारे लोक असतात, ते मज्जाच काही वेगळी असते आणि अगदी वेगळाच कॉन्फिडन्स असतो जेव्हा आपली फॅमिली मोठी असते तेव्हा. आणि हो, हे आहे संभाजीनगरमधलं, मला तिथलं जास्त पैठण गेट आहे हे, तिथलं मला जास्त एवढं काही माहिती नाही आहे, कारण की मी जास्त तिथे राहिलीच मी 2 वर्ष वगैरे, पण तिथलं एवढे काय माझं फिरणं तिथे झालं नव्हतं. म्हणून जे माहिती मी तिथे तुम्हाला सांगते. पैठण गेटला गेल्यानंतर तिथं बरेचशी दुकानं होते. आणि हो, रमजान ईद असल्यामुळे सगळे जास्त तेच कपडे तिथे होते. जास्त असं ट्रेडिशनल ते काही म्हणजे असं हे दाखवत नव्हते. आणि बाळाच्या बड्डेला ड्रेस आम्हाला छान असं ब्लेझर वगैरे घ्यायचं होतं. पण तुम्ही बाळाला कपडे घेताना बड्डेला ही चूक करू नका. कुठलाही ड्रेस बघितला त्याला घालून पहा, घालून पाहिलं तर कळतं की हा ड्रेस बाळाला छान दिसतो. आणि ही आहे माझी गोड भाची. त्यानंतर आमच्या इथे सगळं शॉपिंग चालू होतं. मला तर असं फील येत होतं जसं की आम्ही बाळाच्या लग्नाची शॉपिंग करतो, कारण की आम्हाला किती पण ड्रेस बघितला मला आवडतच नव्हते आणि आत्याबाईला त्याच्यात तर अजिबात आवडत नव्हते. तर असं करून आमच्या शॉपिंगमध्ये बराचसा वेळ 1-2 दिवस आमचे त्याच्यातच गेले होते. म्हणजे पूर्ण 1-2 टाईम आमचं तसंच झालं की आम्हाला ड्रेस अजिबात आवडत नाही. दुकानवाला पण म्हटला की अरे तुम्हाला बड्डे म्हणजे कुणाला नेमकं मोठा बड्डे करायचा आहे, आत्याला करायचा आहे की आईबाबांना करायचं आहे. आम्हाला सगळ्यांनाच बाळाचा बड्डे मोठा करायचा होता, कारण की आपण असते ना एक वेगळीच फिलिंग असते बाळाचा बड्डे म्हणजे एखाद्या सणापेक्षा पण खूप मोठा असतो बाळाचा बड्डे. आणि आता मी माझे बड्डे विसरले, आता मला माझ्या बाळाचेच बड्डे आता मात्र लक्षात राहतील इथून पुढे. आणि हो, हा एवढा सुंदर ड्रेस बघितला पण आम्हाला तो काही आवडला नव्हता. मुलींचे फ्रॉक एवढे सुंदर होते ना, खूप सुंदर होते. पण काय करणार, आपला तर हा मुलगा आहे आणि अगदी स्वस्त पण होते. मुलांचे मात्र महाग होते आणि काही त्यात चॉईसच नव्हती. म्हणजे ते ब्लेझर आणि कुर्ता वगैरे असंच होतं. आम्हाला काहीतरी छान बाळाचं नामकरण पण होतं आणि हे पण होतं, बड्डे पण होतं. दोन्ही असे ड्रेस आम्हाला घ्यायचे होते. आणि हो, जिथे जाईल तिथे मी बाळाला खाऊ घालत होते आणि त्याचबरोबर ब्रेस्ट फिडिंग देखील करत होते. तुम्हाला एक टिप सांगते, एखाद्या दुकानामध्ये चेंजिंग रूम असेल तर पटकन तिथे जायचं आणि बाळाला पाजून घ्यायचं, म्हणजे बाळ आपल्याला छान शॉपिंग करू देतं, ते रडत नाही. आणि माझं बाळ अजिबात त्याने आम्हाला त्रास दिला नाही, कारण की ह्या टिप मी फॉलो करते. म्हणजे कुठेही पण गेलं, चेंजिंग रूम असेल तिथे बाळाला घेऊन जाते आणि त्याला मी ब्रेस्ट फीड करते. आणि हो, पाणी असेल, बाळाचा खाऊ असेल, मुरमुरे वगैरे मी सोबत ठेवते, जेणेकरून बाळ मला त्रास देत नाही. त्यानंतर बरेचसे पैठण गेटचे आम्ही दुकानं बघितले. ही संभाजीनगरचं मार्केट आहे मोठं, इथे बऱ्याच गोष्टी भेटतात. पण हो, एका गोष्टीसाठी मला एवढं फिरावं लागलं ना, असं पैठणी कुर्ती वगैरे आहेत बघा बाळांची, ते मात्र मला काही भेटलं नाही. आणि दुकानदारांना मी अगोदरच दाखवते हे असं आहे का, म्हणायचे हो आहे, पण आतमध्ये गेल्यावर ते काही नसायचंच. एवढ्यानंतर कंटाळा आला तर आम्हाला काही विचारूच नका. आणि हो,
बाळ पाहत असेल किती खुश आहे, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, त्याला मात्र खूप खुशी होत होती. आणि तिथे चालताना हा एक रथ देखील आम्हाला दिसला होता, खूप छान होता. म्हटलं चला व्हिडिओ पण आपण काढूयात. आणि हो, बाहेर गेलं म्हटल्यावर खाणं तर होणारच, हे आहे उत्तम. इथे सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील, इथे येऊन त्यांनी डोसा वगैरे तिथला खाल्लेला आहे असं म्हटलं, म्हणजे न्यूजमध्ये वगैरे आपण ऐकलं असेल. आणि बाळाला गिफ्ट पण भेटणार होतं, त्यामुळे बाळाचं गिफ्ट देखील इथे घेणं चालतं, कारण की एकदा सिटीमध्ये गेलं की सगळं घेऊन यावं असं होतं. पण हा पहिला दिवस होता, आमचं इथे काहीच घेऊन झालं नव्हतं. पण एक गोष्ट मात्र झाली, बाळाचं गिफ्ट मात्र आम्ही घेतलं होतं. आणि अचानक एवढा पाऊस आला ना की काही विचारत नका. खूप साऱ्या सायकल होत्या. मी बाळासाठी 2 सायकल बाळाकडे आल्यात. ही अशी एक गाडी आहे, अजून एक सायकल आहे. बाळाला कशी सायकल घ्यावी, ज्या मी चुका केल्या त्या तुम्ही करू नका. मी त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे, तो नक्की पहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी बऱ्याच गोष्टी बाळाच्या इथे शेअर करणार आहे, बाळाचे बड्डेचे व्हिडिओ वगैरे. तुम्हाला पण तुमच्या बाळाचा बड्डे करायचा असेल तर बऱ्याचशा टिप्स माझ्याकडून तुम्हाला भेटतील, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आलो आम्ही एवढ्या उशिरा, सगळ्यांनी तिथे डोसा खाल्ला होता, पण तरी पण मिस्टरांना भूक लागली होती. मग त्यांनी ताईंना फरमाईश केली की नाही काहीतरी बनव म्हणून. मग ताईंची इकडे तयारी चालू होती स्वयंपाकाची. अगदी त्यांना म्हटलं की साधी खिचडी वगैरे बनवून, आणि दिदीचं ते खेळणं चालू होतं. त्यानंतर आणि हो, हा दुसरी क्लिप आहे ही. त्यानंतर इथे आम्हाला त्याच्या बाबांसाठी बघायचं होतं, त्याच्या पप्पांसाठी बघायचं होतं, पण आम्हाला काही भेटलंच नाही. आणि मी कुर्ता पण शोधत होते, तो पण मला काही बाळासाठी भेटला नाही. आणि किती पण लवकर तुम्ही शॉपिंग करा, बाळाच्या बड्डेची असेल किंवा कुठल्याही गोष्टीची असेल, शॉपिंग मात्र काही होत नसते. हे सगळे अशाच पॅटर्नचे दाखवत होते, काही मला आवडलं नाही. त्यानंतर पहा, इथे पण आम्ही नंतर संध्याकाळच्या वेळेस आलो होतो. हे दुसरे क्लिप आहेत, पण इथे मात्र मला छान गिफ्ट भेटलेलं आहे बरं. आणि इथून आम्ही बाळाला पण ड्रेस घेतला आहे, आणि मला ही साडी गिफ्ट मिळालेली आहे. आणि त्यानंतर मी ही साडी घातलेली आहे. पहा ना किती सुंदर साडी आहे ना. अगोदर आम्ही काष्टा वगैरे बघत होतो, पण तो काही काष्टा वगैरे एवढा छान दिसत नव्हता मला, आणि बाकीच्यांना ही साडी प्रचंड आवडली, म्हणून मी ही साडी लगेच घेऊन टाकलेली आहे. आणि तिथं वेअर करून देतात. आणि त्यांना म्हणा ब्लाऊज लगेच भेटेल का त्यांचं, हो भेटून जाईल ब्लाऊज वगैरे. पण आम्ही तिथे नाही शिवलं, जे तिथे घराजवळ होतं तिथेच आम्ही ब्लाऊज शिवून घेतलं होतं. खूप सुंदर हे याच्यावरचा मी पूर्ण मेकअप केलेला वगैरे व्हिडिओ टाकेलच. आणि ही साडी आम्हाला अगदी 1200 रुपयामध्ये भेटली होती. खूप सुंदर साडी, कलर वगैरे खूप सुंदर होता. माझ्यावरती एवढी सुंदर दिसत होती ना की काय सांगू. सगळेजण सोबत असले ना, सांगायला असले अरे ही साडी छान दिसते वगैरे, एकटे असले ना की जरा कन्फ्युजन होतं. म्हणून पुण्यात शॉपिंग करताना जरा अडचण आली होती. पण इथे सगळे होते ना, दुकानाच्या बाहेर जरी आपल्याला कितीही बघितलं आणि आवडलं नाही ना, तरी पण बाहेर निघायला काहीच वाटत नव्हतं. मला तर काहीच वाटत नव्हतं, मी तर बिंदास बाहेर निघत होती. आणि हो, ही साडी मात्र मी घेतलेली होती बाळाच्या बारशासाठी. आणि आता आपण पाहत बाळाच्या बड्डेचं लॉन. बघा, आता आम्ही लॉनकडे आलो होतो. पण म्हटलं अगोदर चला आपण पाणीपुरी खाऊन घेऊयात. पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर आम्ही लॉनमध्ये गेलो. हे हॉटेल प्लस लॉन आहे, आणि त्यांचं हॉल पण आहे. हे इथं हॉटेल आहे, ह्या साईडला हॉल आहे, आणि तिकडे पाठीमागे त्यांचं लॉन आहे. एवढी सुंदर एंट्री आहे ना त्याची, खूप छान आहे. आणि लॉन पण अगदी खूप छोटा पण नाही आणि खूप मोठा पण नाही आहे, छान आहे. म्हणजे बाकीच्या लॉनपेक्षा पण आम्हाला हा स्वस्त पडला होता. बाकीचे लॉन म्हणजे असं ना एवढे काही छान नव्हते, हा मस्त होता. ज्या प्राईजमध्ये आम्हाला हवा होता, म्हणजे आमचं बजेट जे होतं ना त्यानुसार आम्हाला हा भेटला होता. बाळाच्या बड्डेचा लॉन, हा असा काही बाळाच्या बड्डेचा लॉन होता. इथे आम्ही डेकोरेशन वगैरे कसं केलं आहे, काय केलं आहे, याचे व्हिडिओ मी पोस्ट करणारच आहे. त्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. इकडे काही चेअर वगैरे होत्या, घसरगुंडी वगैरे पण होती बाळासाठी खेळायला. चला भेटून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग. आणि चॅनल सबस्क्राईब